आपण डिस्कस केलं होतं युनरी ऑपरेटर, बायनरी ऑपरेटर्स, अँड नाव वी आर गोइंग थ्रू द बायनरी ऑपरेटर. आणि बायनरी ऑपरेटर मध्ये जे 5 टाइप्स आहेत, अरिथमेटिक, रिलेशनल, लॉजिकल, बिटवाईज, हे जे ऑपरेटर्स आहेत त्यापैकी आपण बायनरी ऑपरेटर मध्ये लॉजिकल ऑपरेटरवर रिअल टाइम एक्झाम्पल बघत आहोत. आपलं जे सेशन आहे ते आहे बायनरी ऑपरेटर मध्ये. बायनरी ऑपरेटर, ऑपरेटरचं आपण लास्ट सेशन मध्ये पाहिलं होतं. ऑपरेटर, व्हॉट इज ऑपरेटर? ऑपरेटरच्या ज्या कॅटेगरीज होत्या, पहिली कॅटेगरी होती युनरी, दुसरी जी कॅटेगरी आहे ती आहे बायनरी, आणि तिसरी जी कॅटेगरी आहे ती टर्नरी. आपण हे डिस्कस केलं होतं की जर सिंगल व्हॅल्यूवर जर का वर्क होत असेल, एखादा ऑपरेटर वर्क करत असेल सिंगल व्हॅल्यूवर, तर त्याला आपण म्हणतो युनरी. बायनरी मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? टू व्हॅल्यूज वर तो टू व्हॅल्यूज वर जर का वर्क करत असेल तर त्याला आपण बायनरी म्हणतो. आणि जर का थ्री व्हॅल्यूज वर जर का तो ऑपरेटर वर्क करत असेल तर त्याला टर्नरी असं म्हटलं जातं. बायनरी मध्ये जो आहे, युनरी मध्ये पहिला जो प्रकार होता तो होता प्री, दुसरा जो होता तो पोस्ट. बायनरी मध्ये जो पहिला होता तो आपण बघितलेला आहे अरिथमॅटिक. दुसरा जो आहे तो मोस्ट डिमांडिंग जो असतो असाइनमेंट. तिसरा जो आहे तो आहे रिलेशनल. फोर्थ जो आहे तो लॉजिकल. आणि फिफ्थ जो आहे बायनरी मध्ये तो आहे बिटवाईज. बिटवाईज हा जो ऑपरेटर आहे तो पुढे चालून तुम्हाला खूप युजफुल होणार आहे. हा एखाद्या प्रोग्रामला सुपर फास्ट करण्यासाठी यूज होणारा ऑपरेटर आहे, जो तुम्हाला नंतर इन फ्युचर मध्ये तुम्हाला एखादा प्रोग्राम जर का एक्झिक्यूट व्हायला 10 सेकंद घेत असेल आणि जर का तुम्हाला 1 सेकंदामध्ये तो फास्टली एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी बिटवाईज ऑपरेशन्स केले जातात. तर त्यामध्ये हा युजफुल होतो. ओके, लेट्स स्टार्ट. नाव अरिथमेटिक मध्ये पहिला जो ऑपरेटर आहे तुमचा हा प्लस आपण बघितलेला आहे. दुसरा जो आहे हा मायनस आहे. तिसरा जो आहे तो डिव्हिजन आहे. चौथा जो आहे तो मल्टिप्लाय आहे. पाचवा जो आहे तो मॉड्युलस आहे. हे ऑपरेटर तुम्ही डेली लाईफ मध्ये यूज करत असता आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. आपण लास्ट सेशन मध्ये हे कव्हर केलं होतं. देन असाइनमेंट ऑपरेटर काय आहे? तर असाइनमेंट ऑपरेटर हा इक्वल ऑपरेटर आहे, जो राईट साइडचा जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती असाइन केली जाते लेफ्ट साइडच्या व्हेरिएबलला. हे आपण बघितलं होतं. देन रिलेशनल मध्ये आपण चेक केलं होतं की रिलेशनल ऑपरेटर हे जे आहेत यांचं पर्पज जे आहे, हे रिटर्न जे आहे ते फक्त ट्रू किंवा फॉल्सच करतात. ट्रू ऑर फॉल्स ओनली. लेट्स सी फॉर एक्झाम्पल 20 ग्रेटर दॅन 10. या एक्सप्रेशनचं जे काही रिटर्न होईल, जर ही कंडिशन ट्रू असेल तर हा ट्रू रिटर्न करेल, जर फॉल्स असेल तर फॉल्स रिटर्न करेल. हे आपण बघितलं होतं लास्ट सेशन मध्ये. देन याच्यामध्ये लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू अशा पद्धतीचे, नॉट इक्वल टू, इक्वल टू, हे जे आहेत हे आपण बघितले होते, जे की फक्त ट्रू किंवा फॉल्सच रिटर्न करतात. नाव कम टू द लॉजिकल, जे आपण काल लॉजिकल मध्ये अँड, ऑर आणि नॉट ऑपरेटर आपण डिस्कस केले होते. हे तीनही जे गेट्स आहेत, लॉजिकल गेट आहेत तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स मधले, काल आपण डिस्कस केलं होतं की अँड कधी वापरायचं, ऑर कधी वापरायचं आणि नॉट कधी वापरायचं. जस्ट ओव्हरव्ह्यू घेतला होता. लॉजिकल ऑपरेटर हे तेव्हा वापरतात जेव्हा एका स्टेटमेंटमध्ये मल्टिपल कंडिशन तुम्हाला एक्झिक्यूट करायचे असतील. सिंगल स्टेटमेंट
मध्ये तुम्हाला मल्टिपल कंडिशन्स ज्या आहेत त्या टेस्ट करायच्या असतील तर तेव्हा तुम्ही अँड हा ऑपरेटर किंवा ऑर ऑपरेटर किंवा नॉट ऑपरेटर लॉजिकल ऑपरेटर तुम्ही यूज करता. अँडचं जो आपण डिस्कस केलं होतं, अँड साठी आपण डिस्कस केलं होतं की दिलेल्या ऑल कंडी इफ ऑल conditions are true, then only only it will return true, else it will return false. और मध्ये तुमचं कसं आहे, और मध्ये काय आहे, इफ all condition are false, then only it will return then only it will return false, else it will return true. हा जो आहे ट्रुथ टेबल तुम्ही कधीतरी बघितला असेल पहिल्या सेमिस्टरला, दुसऱ्या सेमिस्टरला, जो ट्रुथ टेबल वगैरे तुम्हाला माहिती असेल. ओके, नाव एक्झाम्पल. नाव आता आपण याचे एक्झाम्पल जे आहेत कोणते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत आणि मला तुम्ही सांगणार आहात की कोणता एक्झाम्पल तुमच्यासाठी जास्त कम्फर्टेबल आहे आणि कोणता ऑपरेटर तुम्ही कोणत्या सिनेरिओ मध्ये यूज करणार आहात. आणि तोच आपण प्रोग्राम करणार आहोत. प्रॉब्लेम स्टेटमेंट मी तुम्हाला इथे सांगतोय आणि तुम्ही मला गाईड करा की त्याच्यामध्ये कोणता ऑपरेटर यूज केला पाहिजे. नाव द प्रॉब्लेम स्टेटमेंट इज दिस. We have a string or we have a character. We need to check char is vowel or consonant. This we need to check. Suppose if A, E, I, O, U is entered by user, then should display vowel, else display constant. हा, चला इथे आता परत बघा. जर युजरने ए इंटर केला किंवा और ई इंटर केला और किंवा आय इंटर केला और ओ और यू, तर या 5 शब्दांपैकी या कॅरेक्टर पैकी हे जे 5 कॅरेक्टर आहेत या 5 कॅरेक्टर पैकी एक जरी कॅरेक्टर आला तर वॉवेल्स आपल्याला प्रिंट करायचा नाही, तर आपल्याला प्रिंट करायचा आहे कॉन्सोनंट. सो मला हेल्प करा, इथे कोणता ऑपरेटर मला वापरावा लागेल. रोहित, रोहिणी या 2 ऑपरेटर पैकी मला मल्टिपल कंडिशन घ्यायच्या आहेत. बघा मला मल्टिपल कंडिशन्स आहेत. these are the multiple conditions, so I am going to the logical operator. Okay, but we have a 3 options, another and, or and not. So now let me know, choose which one should I use, and operator or not operator. Sonal.
अँड ऑपरेटर. ओके, रोहितचं म्हणणं आहे अँड ऑपरेटर. ओके, ग्रेट. अजून अजून सांगा. अँड. ओके, सगळेजण आपापलं मत टाका. गाईज चॅट मध्ये टाका अँड ऑपरेटर वापरायचे की ऑर. क्विक फास्ट, ज्याचं जास्त असेल ना. मी अँड, विपुलने अँड म्हटलं, सोनलने अँड, रोहितने, अमय, अमय, शलाका, रोहिणी, विपुल, विपुलने टाकलेलं आहे. अभिषेक, अभिषेक तुपे, मनोज, कीप इट फास्ट. कुठला ऑपरेटर वापरायचा मी इथे? निशांत, येस अँड, मनोज अँड. ओके गाईज, सर्वांनी अँड सांगितलेलं आहे. मी अँडच वापरणार आहे. पण पण त्याचा आन्सर काय येतं ते तुम्ही डिसाईड करा आणि मला सांगा. आणि हे एक्झाम्पल झाल्याच्या नंतर मी तुम्हाला रिअल टाइम सॉफ्टवेअर मध्ये एक एक्झाम्पल सांगेन आणि ते एक्झाम्पल मग कोड करायचं आपण. ठीक आहे, माझी स्क्रीन तुम्हाला कोणती दिसत आहे? नोटपॅडची दिसत असेल. लेट्स सी, Java 8. Okay, I'm closing my official things and then we will start entire screen. Now switching to your batch workspace, JBPL. Switching to workspace, open recent. Oh, I need to create, I guess, new one. मी एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करतोय तुमच्यासाठी. तो लास्ट जो प्रोजेक्ट होता, आय गेस तो माझ्या दुसऱ्या लॅपटॉप मध्ये आहे. JBPL 10 and then finish. ज्यांच्याकडे अजूनही जावा आणि आयडी इंटेलिजंट आयडिया नाहीये त्यांनी डाउनलोड करून प्रिपेअर ठेवा. दॅट इज अ मस्ट थिंग. ठीक आहे. नाव पॅकेज, मी एक पॅकेज तयार करतोय बेसिक. देन लॉजिकल ऑपरेटर एक्झाम्पल. ओके, मेन युजर कडून डेटा घ्यायचा आहे आणि मला डेटा फक्त एक कॅरेक्टर घ्यायचा आहे. सो मी कॅरेक्टर जर डेटा घ्यायचा असेल तर स्ट्रिंग CH घेत आहे असं. लेट्स सी, बघा. युजर कडून घ्यायचं ते मी तुम्हाला नंतर दाखवतो वाटलं तर. मी इथे ए आहे, माझं कॅरेक्टर जे आहे ते ए आहे आणि मी जो कोड आहे तो असा करतोय जसं तुम्ही सांगितलं. इफ CH, इफ जर का CH मध्ये डॉट इक्वल्स CH. बघा, जेव्हा तुम्ही दोन नंबर जेव्हा कम्पेअर करता, जेव्हा तुम्हाला दोन नंबर असतात, INT X इक्वल टू 10 आणि INT Z इक्वल टू 20, त्यावेळेस तुम्ही हा जो ऑपरेटर आहे जो आपण लास्ट टाइम शिकला,
हा ऑपरेटर इक्वॅलिटी चेक करेल मग तेव्हा तुम्ही हा वाला यूज करू शकता. त्याच्यामध्ये काही तुम्हाला एरर येणार नाही, इश्यू येणार नाही. मी जस्ट एक दाखवतो. बुलियन येस, ठीक आहे. पण जेव्हा स्ट्रिंग कम्पेअर करायचं असेल, जेव्हा तुम्हाला स्ट्रिंग कम्पेअर करायचं असेल तेव्हा काय चेक कम्पेअर करायचं आहे की जर का ए ही व्हॅल्यू इक्वल असेल या CH मध्ये जी व्हॅल्यू असेल त्याच्या बरोबर, तर असं तुम्हाला कम्पॅरिझन करावं लागणार आहे. दॅट इज दिस इज अ इंडस्ट्री ओरिएंटेड कम्पॅरिझन. तुम्हाला अशा पद्धतीने करावं लागेल. सो नाव हा झाला पहिला कम्पॅरिझन. आणि इथे वापरतो ऑर ऑपरेटर. हा जो आहे हा तुमचा ऑर ऑपरेटरचा साईन आहे. दुसरा जो माझ्याकडे जो दिलेला आहे, दुसरी जी कंडिशन होती ती अशी होती, मला काय काय चेक करायचं आहे, AEIOU एवढं चेक करायचं. मी आता चेक केलेलं आहे फक्त की जर का ए अवेलेबल असेल CH मध्ये. दुसरं मला चेक करायचं आहे की ई जर का इक्वल्स असेल CH च्या, म्हणजे ज्या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू असेल ती. ऑर हो सॉरी, मला तुम्ही अँड वापरायला सांगितलं होतं. ओके, आय एम गोइंग टू पुट हिअर अँड, सॉरी माय बॅड. अँड I dot equals CH and O dot equals that's it. जर का यापैकी, सो मी याला म्हणणार you have entered vowel else you have entered consonant. टायपोचा इश्यू राहू द्या, टायपो तो इथे दाखवतोय असा, बट ठीक आहे फाईन. नाव मी इथे डिबगर पुट करतोय. डिबग डिबग आणि ही बॅड कोडिंग आहे. गुड कोडिंग काय असतं की इथे तुम्ही जे काही इफ मध्ये एवढ्या कंडिशन दिल्यात ना, ही कंडिशन तुम्ही जस्ट बाहेर घ्यायचं. ही बॅड काय आहे, आउटपुट मात्र तुम्हाला सारखंच येईल, काय प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला आउटपुटला. काय नाही, मी एवढा डिबग करतो आणि त्याच्यानंतर याला जरा तुम्हाला इंडस्ट्री स्टँडर्ड कोडिंग जर म्हटलं तर हा जो कोड आहे तो इथे बाहेर घ्यायचा, रीडेबल पाहिजे असा. इज गिवन इज वॉवेल, व्हेरिएबलचं नाव घेतलं मी, बुलियन इज वॉवेल इक्वल टू लाईक दिस. जर का तो वॉवेल असेल तर ट्रू याच्यामध्ये येईल, आणि जर का इफ मध्ये जर ट्रू मिळालं तर हा वाला ब्लॉक एक्झिक्यूट होईल, नाही तर एल्स वाला जो आहे तो. बघा, जर इथे ट्रू जर असेल तर हा वाला एक्झिक्युशन होणार, जर का फॉल्स असेल तर हा वाला एक्झिक्यूट होणार. आणि माझ्याकडे आता चलो, माझ्या स्ट्रिंग मध्ये मी काय टाकलेलं आहे, कोणती व्हॅल्यू आहे CH मध्ये, माझ्या चॉईस मध्ये कोणती व्हॅल्यू आहे CH मध्ये, ए. तो वॉवेल आहे की कॉन्सोनंट आहे, वॉवेल आहे. काय प्रिंट करायला पाहिजेत त्याने, हे प्रिंट करायला पाहिजेत, करेक्ट. येस, दॅट्स करेक्ट. तुम्हाला ते एक्सपेक्टेड आहे आणि मलाही ते एक्सपेक्टेड आहे. चला मी डिबग करून तुम्हाला दाखवतोय. लेट्स डिबग. डिबगर होतोय, हे इथे बिल्ड वगैरे येत आहे जर तुम्ही ते बॉटम न पाहिलं तर. मी हे पहिली कंडिशन चेक करतोय. या पहिली जी कंडिशन आहे, जर का तुम्ही वन बाय वन जर का चेक करत गेलात, तुमचा हा इथून खाली गेलेला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये जर का कम ऑन बाई,
ओके ठीक आहे, तो वॉवेल आहे म्हणून कदाचित दाखवत नाही. पण तुमच्या इज वॉवेल मध्ये काय दिलंय यांनी, काय आहे इथे? फॉल्स. फॉल्स आहे. ओके, का फॉल्स आहे? रूल्स कारण लक्षात. एकच कंडिशन सॅटिस्फाय होते. हा, इथे काय सांगितलेलं आहे, इफ ऑल कंडिशन आर ट्रू देन ओनली इट विल रिटर्न ट्रू, एल्स इट विल रिटर्न फॉल्स. मग हा फॉल्स झाला. तर फॉल्स जर झाला, जर तुम्ही इथे फॉल्स जर झाला आणि जर का तो बाहेर गेला, आउटपुट काय येतं तर चेक करा. काय हे आन्सर चुकीचं आहे की बरोबर आहे? तुमचा वॉवेल असून चुकीचं. चुकीचा आहे. आता लेट्स सी, सोडा, हा सिंपल प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला रिअल टाइम ऍप्लिकेशन मधला प्रॉब्लेम सांगतो. कधी कधी तुम्हाला लॉग इन साठी ऑप्शन दिले जातात. एक तर तुम्ही लॉग इन करा ईमेल आय डी ने, एक तर तुम्ही करा मोबाईल नंबरने, किंवा म्हणजे कुठल्या तरी लॉग इन सिस्टीम मध्ये. एक तर तुम्ही तुमच्या युजर नेमने लॉग इन करा, किंवा ईमेल आय डी ने करा, किंवा मोबाईल नंबरने करा. ऍप्लिकेशन मध्ये असे आहेत, म्हणजे मी स्वतः युज करतो असं. आमची जी एक ऍप आहे ती युजरच्या मोबाईल नंबरने पण लॉग इन होते, ईमेल आय डी, रजिस्टर्ड ईमेल आय डी ने होते, आणि त्याने जर का साइन अप करून स्वतःचा युजर आय डी जर क्रिएट केला असेल तर त्यानेही लॉग इन होते. जर का तुम्हाला तिथे हे सॉफ्टवेअर लिहायचं सांगितलं असतं आणि तुम्ही तिथे जर का अँड हा ऑपरेटर वापरला असता, तर काय तुमचं ते उत्तर बरोबर आलं असतं, ऍप्लिकेशन बरोबर वर्क केली असती? काय झालं असतं? लेट्स सी. नाव नाव मी इथे ऑर ऑपरेटर यूज करतो सगळीकडे. ऑर ऑपरेटर करतो, आणि आता मी तुम्हाला डिबग करून दाखवतो. आता मला सांगा, इज वॉवेल मध्ये काय आहे? कम ऑन. रोहित, शलाका, काय हे आउटपुट आता बरोबर येईल? ट्रू आहे सर. लेस लेस चेक करा कन्सोल मध्ये आउटपुट. टायपोचा थोडासा इश्यू आहे टायपिंग होताना थोडासा, बट ठीक आहे, दॅट्स फाईन. आणि आता मी तुम्हाला सांगितलेला आहे एक प्रॉब्लेम जो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तो प्रॉब्लेम आहे याच्यावर की युजर हॅव युजर हॅव युजर हॅव टू लॉग इन युझिंग युजर नेम or registered mobile or registered email ID. इथे स्टेटमेंट मध्येच मी लिहिलेलं आहे बघा, और याचा अर्थ तुम्हाला ऑरच वापरावा लागणार आहे. ओके, देन नेक्स्ट प्रॉब्लेम. युजर needs to be log in using username and password. इथे तुम्ही काय वापरणार या स्टेटमेंट मध्ये, या प्रॉब्लेम साठी किंवा या सिनेरिओ साठी तुम्ही काय वापरणार, कोणता ऑपरेटर वापरणार? मनोज, अमय? अँड यस, तुम्हाला इथे अँड वापरावा लागेल. आणि या सिनेरिओ मध्ये तुम्हाला काय वापरावं लागेल? और whatever your programming language, Python, JavaScript, Node, Ruby and Rail, Go, but these things are common
जेव्हा तुम्हाला विचार करायचा असतो, जेव्हा तुम्हाला फंक्शनॅलिटी डेव्हलप करायला दिली जाते, तेव्हा फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला जेवण बनवायचं जर असेल किंवा करायचं असेल, सपोज बनवायचं असेल तर बिना तिखट मीठ मिरची याचं बनत नाही. तसं कितीही मोठं सॉफ्टवेअर असू द्या, तुम्हाला हा जो बेस आहे बेसिक त्याच्याशिवाय बनत नाही. इवन दो इफ आय शो माय सोर्स कोड ऑफलाईन, then still you will find out that has if else switch case operator and these only stuff, nothing any extra. बट तुम्हाला काय करावं लागतं, एखादी फंक्शनॅलिटी सांगितल्याच्या नंतर तुमच्या मेंदूमध्ये लगेच आलं पाहिजेत की मला या फंक्शनॅलिटीसाठी मला इफ एल्स वापरायचं, स्विच केस वापरायचंय, कोणता ऑपरेटर वापरायचा हे तुम्हाला कळालं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगितलं चहा बनवायचा आहे, तर तुमच्या मेंदूमध्ये येईल का तिखट आणि मीठ? व्हॉट डू यू थिंक? जर तुम्हाला फंक्शनॅलिटी सांगितली मी चहा बनवायची, तर तुम्ही विचार कराल का की तिखट मीठ मला बनवायचा मला पाहिजे म्हणून? नो, ॲब्सोल्युटली नो. कारण तुम्हाला माहिती आहे लहानपणापासून की कोणत्या गोष्टीत काय वापरलं जातं. तसंच प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही प्रोग्रामिंग नुसती शिकलात एनी हाव, कुठली पण जावा स्क्रिप्ट किंवा पायथॉन वॉट एव्हर, बट ती रिअल टाइमला कशी इम्प्लिमेंट करायची आहे तुम्ही इथे शिकणार आहात. आणि मी हे फक्त जावासाठीच नाही तर सगळ्या लँग्वेजसाठी कॉमन आहे. जो लॉजिक असतो ना तुमचा, तो एंटायरली कॉमन असतो सगळ्या लँग्वेजसाठी. फक्त सिंटॅक्स चेंज होतो. जर जावा असेल तर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएल्न आणि तिथे प्रिंट करावा लागतो पायथॉन मध्ये, किंवा सी प्रोग्रामिंग मध्ये प्रिंट एफ, आणि इथे सपोज सी आउट सी प्लस प्लस मध्ये. नथिंग एनिथिंग एल्स, बट लॉजिक इज मोर इम्पॉर्टंट दॅन दी एनी सिंटॅक्स. सिंटॅक्स आणि कॅन बी, म्हणजे कोणीही सिंटॅक्स शिकू शकतं इझिली, बट लॉजिक शिकणं आणि इम्प्लिमेंट करणं खूप मोठी गोष्ट आहे. ओके, तर हा जो होता हा तुमचा आहे बायनरी स्टफ. बायनरी मध्ये तुम्ही जस्ट शिकलेला आहे लॉजिकल, आणि लॉजिकल मध्ये तुम्ही अँड आणि ऑर कम्प्लीट केलेलं आहे तुमच्याकडून. अजूनही मी असे सिनेरिओ बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला मी ऍज अ असाइनमेंट म्हणून देणार आहे, जे तुम्हाला रिअल टाइमला खरंच काय यूज करायचंय. मला तुमच्याकडून कन्फर्मेशन पाहिजे की तुम्हाला तो ऑपरेटर समजला की नाही. दॅट इज अ रिझन. आणि टेस्टिंग, ज्या टेस्ट केसेस तुम्ही बघता ना, ज्या टेस्ट केसेस तुम्ही बघत आहात, जेव्हा तुम्ही हॅकर अर्थ, हॅकर रँक त्याच्यावर सॉल्व्ह करता, तर त्या टेस्ट केसेस सुद्धा तुम्हाला कशा लिहायच्या असतात. एव्हरी डेव्हलपर मस्ट बी राईट युनिट टेस्ट केसेस. तर ते कसं लिहितात ते पण मी तुम्हाला दाखवून देईल. दॅट्स इट फॉर टुडेज सेशन गाईज. मी तुम्हाला काही असाइनमेंट देणार आहे, कारण मी बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि सगळेजण ऑलमोस्ट काही जण नवीन दिसत आहेत. तर सगळ्यांनी प्रॅक्टिस केली की नाही केली मला इन्शुअर करावं लागणार आहे. मी तुम्हाला असाइनमेंट देणार आहे, त्या असाइनमेंट सॉल्व्ह करा. त्या असाइनमेंट सॉल्व्ह करा, मी तुम्हाला लगेच पाठवतो. आणि जी फीज आहे तुमची, एंटायरली तुमचं बेसिक, कोर जावा, ऍडव्हान्स जावा विथ मिनी प्रोजेक्ट, तुम्हाला कोर्स कम्प्लिटेशन केल्याच्या नंतर मिनी प्रोजेक्ट जो जो शिकवला आहे तो तुम्ही कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला कोर्स सर्टिफिकेशनचं जे आहे ते सर्टिफाईड केलं जाईल, सर्टिफिकेट मिळालं जाईल. तुम्हाला जर इंटर्नशिपचं जर सर्टिफिकेट असेल, इंटर्नशिपचं जर सर्टिफिकेट जर पाहिजेत असेल, तर तुम्हाला अजून एक जो प्रोजेक्ट आहे तो करावा लागणार आहे, आणि तो तुम्ही करणार. आणि तो प्रोजेक्ट कंप्लीट केल्याच्या नंतर त्यालाही हेल्प मी करणार आहे. तो केल्याच्या नंतर तुम्हाला इंटर्नशिप केली असं सर्टिफिकेट मिळेल. कुणाला काय प्रश्न विचारायचा आहे? आणि फीची जी डिटेल्स आहे मी बहुतेक करून ग्रुपवर पाठवलेली आहे, आणि तुमचा ग्रुप जो आहे बिलो 15 झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फीज जी आहे, ज्यांचा ग्रुप 7 अबव आणि बिलो 15 आहे त्यांना 999 म्हणजे 999 रुपये फक्त पे करायचे आहे. 999 तुम्हाला पे करायची आहे. आणि फीस साठी तुम्हाला मी जी डिटेल्स आहे
ही डिटेल आहे. या नंबरवर तुम्ही फीज पे करायची आहे. स्क्रीन दिसत आहे माझी नोटपॅड प्लस प्लस ची सगळ्यांना? हॅलो. येस सर. येस. तर या नंबरवर फीज पे करायची आणि स्क्रीनशॉट तुम्हाला पुट करायचा आहे. अकाउंट नेम हे असेल फोन पे किंवा जी पे. हा या नंबरवर तुम्हाला पेमेंट करायचा आहे. जर तुम्ही फक्त इंडिव्हिज्युअल जर जॉईन होत असाल तर ही फीज आहे. तुमचे जर 3 फ्रेंड असतील तर 1499 आणि जर का तुमचं 7च्या अबव आणि 15 पर्यंत जर असेल तर तुम्हाला 999 ही. तर तुमचा जो ग्रुप आहे अमाय अँड ऑलचा तर 999 तुम्हाला पे करावी लागेल. तर हा तुमच्यासाठी 999चा ऑफर आहे आणि एवढ्यामध्ये तुम्ही रिअल टाइम इंडस्ट्री ओरिएंटेड टेक्नॉलॉजी शिकणार आहात. तर ही डिटेल जी आहे मी तुमच्या ग्रुपवर पुट करतोय आणि स्क्रीनशॉट तुम्ही ग्रुपवर नाही टाकला, मला इंडिव्हिज्युअली या नंबरवर, हा माझा नंबर आहे, या नंबरवर जरी पाठवला तरी चालेल. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? आय गेस हा 15चा ग्रुप होतोय सर. ओके. जर 15चा मी ग्रुप आज अर्धा एक तासात तुम्हाला कळवतो. एक हा जणाचं फायनल नाही, एक स्टुडंटचं, तो कळेल मला आता. ओके. जर असेल तर मग तुम्हाला 15 जणांना म्हणजे 4999 करावं लागेल असं आहे. जर का 15 जण असतील तर असं. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. चालेल. थँक्यू ऑल. आणि मी असाइनमेंट पाठवत आहेत आणि तुमचे ऍडमिशन सगळे क्लोज करण्यात येतील. आज मला सांगा आणि उद्यापासून मी तुम्हाला सिलेबस देईल. त्या सिलेबस वाईज आपण त्याला पार्टिसिपेट करणार आहोत आणि असाइनमेंटही तसेच फॉलो करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू ऑल.